हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर मी आज आलेले आहे माझ्या माहेरी आणि मी तुम्हाला माहेरचं घर, माझी मम्मी, आजी वगैरे, चुलता चुलती जे बी माझी माहेरची फॅमिली आहे ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तर ही जी बसलेली आहे ती माझी मम्मी आहे. तर भाऊ गावात गेलेला आहे, पप्पा पण गावात गेले आहेत. ते आल्यानंतर त्यांना पण दाखवेन. तर बसलेले आहे. बघ की सर, हॅलो हाय कर मम्मी. हाय. हाय. किती दिवसात भेटली मला तू? आता दोन तीन वर्षात ना. 2-3 वर्षात भेटली ना? हा, 2 वर्षात भेटली असेल. 2 वर्ष झालं मी आलेलीच नव्हती गावाला, त्याच्यामुळे 2 वर्षात भेटलेली आहे. आणि ही मम्मी आहे माझी. तर बघू, तिनं जेवण वगैरे बनवून ठेवलेलं आहे. जेवण पण दाखवेन तिनं काय काय बनवलंय ते. तर मी थोडंसं तुम्हाला माझ्या माहेरचं घर दाखवते कसं आहे ते. तर असं म्हणजे काय, आपलं मध्यम आहे आमची परिस्थिती, पण आम्ही मिडल क्लास फॅमिलीतली आहे. मी सासर असू द्या माहेर असू द्या, माझं मध्यमच आहे दोन्हीकडचं पण. तर हे अंगण आहे पाठीमागच्या साईडचं आणि ही एक रूम आहे. तर अशा आत बाहेर अशा 3 रूम आहेत, म्हणजे एक किचन आणि 2 रूम अशा आहेत. पण जी बाहेर एकदम रूम आहे ती म्हणजे असं धान्य वगैरे ठेवण्यासाठी आहे. आणि ही आतली रूम आहे एक बसण्या उठण्यासाठी. तर इथं पण थोडंफार माझ्या मम्मीनं सामान वगैरे थोडंसं ठेवलेलं आहे वरच्या साईडला, लॉफ्टवरती भांडी वगैरे जे एक्स्ट्रा असतात ती. आणि हा बेड आहे. तर इथं ड्रम ठेवलेला आहे पाणी भरण्यासाठी. कधी कधी पाणी येत नाही ना, आमचं होल आहे पण पाणी म्हणजे कधी कधी चालू होत नाही, त्याच्यासाठी तो ड्रम पाण्यासाठी एका साईडला मम्मीने ठेवलेला आहे. पाठीमागच्या साईडला पाणी येतं ना, मग तिला तो भरायला सोपा पडतो. आणि तिथं बसलेला माझा मुलगा. आणि हे आहे किचन. किचनमध्ये पण बघू शकता भांडी वगैरे किती चकचकीत आहेत. फक्त खालचा कोबा तेवढा खराब झालेला आहे, तो पाण्याने वगैरे म्हणजे कोबा केलेला ना तो सारखं, मग त्याचं ते निघालेलं आहे, ते सिमेंट भरल्यामुळे ते खालचा कोबा तसा दिसतोय. नाहीतर माझी मम्मी साफसफाईच्या बाबतीत खरंच, तरी पण मला थोडंसं आता कसं रानातलं पण तिला एवढं काम असतं, तरी पण ती नीटनीटकं ठेवण्याचा प्रयत्न करते. आम्ही होतो त्यावेळेला जास्त साफसफाई असायची, ती आता एकटी असते ना त्यामुळे थोडंसं इकडं तिकडं वाटतंय मला घरामध्ये. तरी पण ती म्हणजे प्रयत्न असतो तिचा की व्यवस्थित ठेवण्याचा. आणि बाहेर एक रूम आहे बाहेरच्या साईडला, तिथं धान्य वगैरे ठेवलेलं आहे. आणि इकडे आहे गॅस कट्टा. आणि असं आहे माझ्या वडिलांचं घर. तर बाहेरची रूम काय मी तुम्हाला नाही दाखवली, तिथं सगळं असं म्हणजे सामान वगैरेच आहे, धान्य वगैरे, त्याच्यामुळं. हा जो आहे ना तो पुढच्या साईडचा दरवाजा होता. त्या पुढच्या साईडला माझ्या घरासमोर असा तलाव आहे बनलेला. तो मला वाटते 5वीला शाळेत असेल त्यावेळेला हा तलाव झालेला आहे आमच्या घरासमोर. पाण्याने पूर्ण भरला ना तर इकडे वरपर्यंत पाणी येतं. थोडंसं अंतर राहतं तलाव्यामध्ये आणि माझ्या घरामध्ये. तर आता पाणी थोडंसं कमी आहे त्याच्यामुळं ते दिसत आहे. पण मला खरंच खूप बरं वाटलं माहेरी येऊन. कसं आहे, प्रत्येक मुलीला सासरी कितीही तुमच्या सुखसुविधा असू द्या, सगळं असू द्या, कितीही माणसं प्रेम करणारे असू द्या, पण तरी पण माहेरची जी ओढ असते ना ती प्रत्येक मुलीला असते. तसंच माझंही आहे. मलाही खूप बरं वाटलं माहेरी येऊन. किती इतका आनंद झाला आहे ना मला. जवळजवळ मी 2-2.5 वर्षाने माहेरी आलेली आहे आणि मी तो तुम्हाला शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. तर जेवण वगैरे झालेले आहेत आमचे, पण जेवण ताट करताना मी दाखवायचे विसरले, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते काय काय बनवलं ते. आणि आमच्या मम्मीला साफसफाई लय आवडती बाई. सगळं घर टापटीप असतं मम्मीचं आमच्या पहिल्यापासूनच. तीच सवय आम्हाला पण लागलेली आहे आणि ती सवय तिच्याकडूनच आलेली आहे आम्हाला पण जिथल्या तिथं लागतं. घरात गबाळ वगैरे मलाही नाही आवडत आणि आमच्या मम्मीला पण नाही आवडत, त्यामुळे सगळं जिथल्या तिथं ठेवायला लागतं. पहिल्यापासून सवय आहे ना. हो. तुला साफसफाई आवडते आहे ना? आवडते. कधी किती आता पंजाबला तू? आता येईन की कधीतरी. आता बरे आहे ना? तब्येत मध्ये खराब झाली आहे ना तुझी तब्येत? आता छान झालेली आहे. आता चांगली झाली. हा, त्यामुळे साफसफाई मम्मीला पण लागते, आम्हाला पण लागते. त्यामुळे माझ्या तिकडे पंजाबला पण घरात जिथल्या तिथं असतं. तिथं माहेरी पण माझं घर पहिलं तर सारवायचंच होतं, हे नंतर केलेलं आहे आमच्या पप्पांनी माझ्या लग्नानंतर. नाहीतर पहिलं सारवायचं घर होतं, तरी पण जिथल्या तिथंच असायचं सगळं. तरी नंतर माझ्या पप्पांनी व्यवस्थित घर वगैरे केलेलं आहे. तर मी तुम्हाला जेवण दाखवते काय काय बनवलं ते. पहिल्यांदा मी दाखवायचे विसरले, तरी पण मी आत्ता दाखवते. तर जेवण झालेलं आहे तरी पण मी तुम्हाला दाखवते. तर जेवणामध्ये तिनं बनवलेला आमरस. आणि माझ्या सासऱ्यांना तिखट नाही जास्त चालत, त्यामुळे माझ्याबरोबर सासरे आलेले आहेत, त्याच्यामुळे तिनं आमरस आणि डाळ बनवलेली बिन तिखटाची. आणि तिखटाचं हे मटकीची उसळ बनवलेली तिनं, मोळ आलेल्या मटकीची. आणि याच्यामध्ये बनवलेला भात. आणि माझी मम्मी जेवण खरंच खूप छान बनवते, माझ्यापेक्षाही मला तिनं बनवलेलं जेवण आवडतं आणि तिच्या हाताला चव पण छान आहे. तर हे आहे मुगाच्या डाळीचं वरण आणि पापड पण, कुरड्या पण भाजलेल्या तिनं ते खाल्लेले आहेत आणि चपाती.
आणि मैत्रिणीनं हे आहेत माझे पप्पा. किती वर्ष सर्व्हिस केली हो पप्पा तुम्ही मुंबईला? 30 वर्ष 30 वर्ष मुंबईला होते. कशामध्ये केलेली? ड्रायव्हर कुठल्या कंपनी तो? LCL कंपनीमध्ये केलेली आहे ना. 30 वर्ष सर्व्हिस केलेली. हो. आणि आता 4-5 वर्ष झालं गावाला आहेत. आणि हे सर्व जे केलेलं आहे घर वगैरे जमीन वगैरे खूप चांगलं आहे माझ्या वडिलांची. पण ती रानात आहे. आता मी रानात जाणार नाही. तर त्यांनी सगळं स्वतःच्या कष्टानं केलेलं आहे हे सगळं, आहे का नाही? 30 वर्ष सर्व्हिस केली आहे ना. कधी मी माझ्या लग्नाच्या अगोदरपासून तुमच्या आहे ना. हो मी लहान असताना तुम्ही लागला होता ना. हो हा, मी व्हिडिओ बनवते. तुम्हाला माहित होतं का नाही? नव्हतं ना. आज माहित झालं. मी सांगितलंच नव्हतं मी व्हिडिओ बनवते वगैरे. आणि त्यांच्याकडे फोन पण दुसरा आहे त्याच्यामुळे मग त्यांना माहित पण नाही मी व्हिडिओ बनवते. मम्मीला माहित होतं, मम्मीनं बघितलं होतं व्हिडिओ. त्यांच्याकडे दुसरा फोन आहे. कुठला? जिओचा आहे ना तुमचा? छोटा फोन आहे ना. बारका हा, त्याच्यामुळे आता मोठा घ्या फोन पप्पा, म्हणजे ह्याच्यावर बघायला भेटेल तुम्हाला. आणि मी तसं व्हिडिओ बनवून सगळं टाकते. म्हणजे मी कधी येणार माझ्याकडे पंजाबला? हसते ते पप्पा आमचं. ही माझं वडील आहे तर. मम्मी तू पण एक इथं मग अशी आली होती की मी. ये की तू पण एक. खाली बस खाली बस. हे बघा, हे माझे पप्पा आणि ती माझी मम्मी. हे अशी आमची माझी बहीण तर दाखवलेली आहे. भाऊ घरात नाही. दाखवलं असतं त्याला पण तो घरात नाही. म्हणजे मी 2 बहिणी 1 भाऊ आणि ही माझे मम्मी पप्पा. एवढी आमची ही माझी माहेरची फॅमिली आहे. आणि चुलते राहिले दाखवायचे, चुलते पण दाखवते. मग माझी एवढीच फॅमिली आहे. आणि 1 भाऊ मुंबईला असतो तो. तर हे आहेत माझ्या काकी. म्हणजे माझी मम्मी मोठी आहे आणि त्यांच्यानंतर मला एक चुलता आहेत. म्हणजे ह्या काकी आहेत माझ्या. काकी हाय करा की. हाय का? बरं आहे का? यांचंच लग्न जे माझ्या चुलत भावाचं झालं ना मध्ये, ते यांच्याच मुलाचं झालेलं. त्यावेळेसच मला यायला भेटलं नाही. कारण कोण पोरग जरी माझ्या सुट्टी लागली असती पोरांना तर मी आली असते. पण त्यांना सुट्टी वगैरे नसल्यामुळं मला यायला भेटलं नाही. पण मी आत्ता आली आहे ना. आणि वही कुठे गेली? वहिनी हारी गेली ना, आहे ना. ती माझ्यापेक्षा लहान आहे, सगळ्यात मोठी मी आहे. त्यामुळे मी त्याला हारी बोलती. वहिनींचं पण नाव घेतलं तर चालतंय, पण तरी पण आता मला सवय नसल्यामुळे आपली मी वहिनी म्हणते. त्याला मान दिलेलं. हा, वहिनी म्हणते आपली. हाय, बरं आहे का? हो. बरं वाटलं का? मला किती वर्षात 2 वर्षात भेटलो ना आपण. 1.5 वर्ष 2 वर्ष झाली. मी मम्मीचा हात मोडला त्यावेळेला आलेली आहे ना. त्याच्यावर आलीच नव्हती. 2 वर्ष झाली. 2 वर्षाला वरच होऊन गेलेलं आहे तसं. तर बरं वाटलं का? हो. मी आले की सगळी खुश असते ती इथली. सगळ्यात मोठे आहे ना तू. लाड केलाय ना जास्त सगळ्यांनी. तर ही आहे माझ्या वडिलांची आई, म्हणजे माझी आजी. ही आजी, हिलाच मी भेटायला आलेले आहे. ही मध्ये खूप आजारी होती, त्याच्यामुळेच मी गावाला आली. नाहीतर मी गावाला येणार नव्हती. पण आजी आजारी असल्यामुळं तिला भेटण्यासाठी आली. पण इकडं माहेरी यायला थोडं लेट झालं, कारण 15-20 दिवस झालं मला सासरीच येऊन. मी काही इकडे आली नव्हती. मला दवाखान्यात पण थोडंसं माझं काम होतं त्याच्यामुळं आलेलं. आणि हिनं मला लय लाड केलेला आहे पहिल्यापासून. असं कर हाय रे. थोडासा मी व्हिडिओ कट केला, कारण थोडीशी आजी पण रडायला लागली आणि मला पण रडायला आलं. म्हणजे थोडीसं इमोशनल झालो आम्ही सगळेच. त्याच्यामुळं मग मी थोडासा व्हिडिओ कट केला. तर मला ना आजी आजोबांनी खूप लाड केलेला आहे. माझे आजोबा नाही आहेत. माझ्या लग्नाच्या अगोदर 6 महिना अगोदर ते वारले. नाहीतर मग म्हणजे आजोबांनी पण खूप लाड केलेला आहे. म्हणजे माझी मम्मी मुंबईला होती ना, त्यावेळेला मी आजी आजोबांपाशीच होती आणि चुलत्यापाशी. त्यावेळेला माझ्या म्हणजे चुलत्यांनी पण मला लाड केलेला आहे. आणि पप्पांनी पण, मम्मीनं पण. पप्पांनी पण मला आजपर्यंत माझ्या तोंडातनं एखादी गोष्ट मी मागितली आणि ती माझ्या वडिलांनी दिली नाही, असं आजपर्यंत तर झालं नव्हतं. खूप म्हणजे लाड केलेला आहे माझ्या वडिलांनी पण. माझी चुलत बहीण सगळ्यात लहान, तिच्यापेक्षा 2 अजून मोठे आहेत, त्या इथं नाही आहेत. त्यांना पण दाखवलं असतं. आणि ही पण माझी चुलती आहे. काय नाही होत, हाय करा नुसतं, हाय करा नुसतं, काय नाही. ही माझी चुलती आहे. आणि अजून एक आहे चुलती, पण त्या रानात गेलेल्या आहेत. आता मी तोपर्यंत जाईल, हाय ना. हे आमचे नाना, म्हणजे माझे चुलते. हा, लहानपणापासून मला ह्यांनी जास्त म्हणजे ह्यांच्यापाशी राहिलेले आहे मी. मम्मी आमची मुंबईलाही होती त्यावेळेला मी ह्यांच्यापाशीच राहायची गावाला,
हाय करा की नाना. हा बरोबर. हा, बरं वाटतंय का मी आल्यामुळे? हा लय भारी तर राहूच वाटत ना. हा राहू नाही परत येते की राहायला, आता टाइम संपला. टाइम संपला. वर्षातनं एक दिवस येतो. है की नाही? संपला. हा नंतर येईन की, तुम्हीच या आता माझ्याकडे एखाद्या वेळेला. कुठं अयोध्या बघाय. अयोध्या बघा या आता या पंजाबला. हा हा त्यावेळेला या. वैष्णव मातेला पण तुम्ही आला नाही, त्यावेळेला पण या. हा तिकडला दौरा. हा तेव्हा तिकडे तिकडली फिरायला. ट्रिप आहे की नाही. हा मग राहतोय का. आवडतात का माझे व्हिडिओ तुम्हाला? तुम्ही बघता का? तर बघता का रोज? रोज. या की काकी चांगलं. तुम्ही पण. हा हा भारी आहे. काहीतरी उद्योग. हा ही कलर बी छान आहे. हाय, ती पण मला छान दिसते, पण ती पण हिरवा कलर पण छान दिसते मला. हे पण चांगलं हम्म. अजून परत म्हणलं नाही आता. पप्पाने दिली ते पैसे. तुला कसली गॅस कसली घे, पोराला कपडे आणि तुला साडी. ती म्हणतो तर तिथनं जा ना, आता मी कवा आणायची, मला टाइम नव्हता हो एवढा. आणि डबल झालं मला. असं घेऊ नका. असं नाही घेऊ नका. पाया पडत असतं ना. आजी धर तुझ्या. बाबांचा. मम्मी. तर मी आता निघाले आहे डबल माघारी सासरी. तर इथं मम्मीच्या पप्पांच्या पाया पडून. तर सगळा काय मी व्हिडिओ जास्त घेतलेला नाही, थोडंच घेतलेलं आहे. त्याच्यामुळं जेवढं कॅप्चर करता आलं तेवढंच घेतलं. आणि नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर इथून मी आता माझ्या सासरहून चाललेली आहे पुण्याला. तर मी पुण्याला माझ्या बहिणीपाशी एक दिवस थांबणार आहे. आणि नंतर मग मी पंजाबला जाण्यासाठी माझं तिकीट आहे, पुणे स्टेशनवरून ट्रेन आहे. तर आता मी चाललेले आहे आमच्या इथं, म्हणजे आमच्या गावाजवळ कडेपूर गाव आहे, तिथं निघालेले आहे बसण्यासाठी. बसने जाणार आहे मी पुण्याला आणि नंतर मग मी ट्रेननं जाणार आहे. तर मला घालवायला माझ्या जाऊबाईंचा मुलगा, म्हणजे माझा पण मुलगा हा आमचा रणजित आहे, जाऊबाईंचा मोठा मुलगा, सगळ्यात मोठा. आणि तिकडे आमचा सोहम बसलेला आहे. आणि हे जे आहेत ते माझे सासरे आहेत. तर समोरून नाही मी जास्त त्यांचा व्हिडिओ काढला, मला भीती वाटत होती समोरून व्हिडिओ काढायचा, म्हणून मी गाडीमध्ये मला घालवायला येताना मग मी नंतर काढलेला आहे व्हिडिओ त्यांचा. तर हे आमचे भाऊ आहेत, त्यांना आम्ही भाऊ म्हणतो, म्हणजे माझ्या मिस्टर पण भाऊच बोलतात, त्याच्यामुळं मग मी पण भाऊच बोलते लग्न झाल्यापासून. तर निघालेलो आहे आम्ही कडेपूरला. तर मला कडेपूरमध्ये पण लगेच बस गावली आणि नंतर मग मी आता पोचलेले आहे पुण्यामध्ये. तर मला वाटते किती वाजलेलं काय माहीत, मी त्यावेळेला टायमिंगला घड्याळात बघितलंच नव्हतं, त्याच्यामुळे कितीचं टाईम मला वाटते 5:30चा असेल काहीतरी टाईम. 5:30च्या दरम्यान मी पुण्यामध्ये पोचलेले. तर इथं पुण्यामध्ये आल्यानंतर मग मी थोडासा इथं व्हिडिओ घेतलेला. तर माझी बहीण मला न्यायला येत होती, त्यामुळे मी इथं थांबलेली. कारण कसं म्हणजे मला माहीत नाही, मी पहिल्यांदाच चाललेली आहे, माझ्या चुलत्याची मुलगी आहे, माझी चुलत बहीण म्हणजे. तर तिच्यापाशी मी जाणार आहे, पहिल्यांदाच चाललेली आहे. आणि नंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर दुसऱ्या दिवशी ती म्हटली चला आपण थोडंसं फिरून येऊया आणि काहीतरी खाऊन येऊया. तिला मी नको बोलले तरी पण नाही बोलली, चल जाऊया आपण आणि म्हणजे थोडंसं काहीतरी घेऊया आपण. म्हणजे मला तिला साडी ही घ्यायची होती, पण तिनं ते सांगितलं नाही अगोदर, मला बोलली चल फिरून येऊया. आणि नंतर मग मला ती साडीच्या दुकानात घेऊन गेली. मग तर इथं आम्ही आलेलो आहे भेळ खाण्यासाठी. आणि ही जो आहे छोटा, तो आहे माझ्या बहिणीचा मुलगा, त्याचं नाव आहे अनय. खूप रागाचा, राग त्याला इतका येतो ना, खूप रागीट आहे त्याला, अजिबात त्याला काही सण होत नाही, लय गाल फुगवून बसतो, फुगरा. तर कसं आहे आम्हाला ना इकडं म्हणजे असं भेळ झाली, वडापाव झालं, या गोष्टी पंजाबमध्ये जास्त करून आम्हाला खायला नाही भेटत, घरी बनवलं तरच. असं बाजारात वगैरे
ह्या गोष्टी वस्तू खायला नसतात विकायला इकडं पंजाबमध्ये. त्याच्यामुळं मग मी ती बोलली चल तुला भेळ पण चारते, आणि तिला मेन म्हणजे कपडे घ्यायची होती, त्याच्यामुळं मग ती मला घेऊन गेलेली होती. तर आणि घरी येताना आणखीन वडापाव पण घेऊन आली, की बोलली तुला खायला भेटणार नाही नंतर पंजाबला गेल्यावर, चल आपण वडापाव पण घेऊया. तर भेळ पण खाल्ली. भेळ पण चवीला खूप छान होती. तिथं ओम भेळ म्हणून दुकान होतं भेळचं, चवीला भेळ पण छान होती, वडापाव पण छान होते. तर याचं चाललेलं पाव खायचं, कारण वडा काय तो खात नाही, म्हणजे खाल्ला नाही त्यानं वडा, नुसता पाव वड तोंडात घाल असं काम चालू होतं त्याचं. तर दुसऱ्या दिवशी सकाळचंच माझं तिकीट होतं. सकाळचं मला स्टेशनवरती पोचायचं होतं. तर 9ची ट्रेन होती, 9 9:30चं टायमिंग होतं काय तर ट्रेनचं माझ्या. त्याच्यामुळं मग आम्ही हे सगळं खाल्ल्यानंतर आणखीन बोलते संध्याकाळी काय जेवण बनवू. मग म्हटलं नको बाई आता काय बनवू, कारण तिनं ज्या दिवशी मी गेलेले त्या दिवशी पण काजू करी वगैरे जेवण बनवलेलं, त्याचं पण काही मी जास्त व्हिडिओ घेत बसली नव्हते, कारण कधी कधी माझ्याकडून व्हिडिओ घ्यायचं खरंच लक्षात जातं माझ्या, ते म्हणजे लक्षात राहत नाही, आणि झाल्यानंतर मग माझ्या लक्षात येतं आपण व्हिडिओ काढलाच नाही म्हणून. आणि आज पण बोलत होते आता काय बनवू दे, चिकन वगैरे आणू दे काही, तर म्हटलं काही नको बाई मला चिकन वगैरे, प्रवासात जायचं असतं. त्याच्यामुळं म्हटलं साधा मसाले भात बनव. मी तिला हे संध्याकाळचा साधा मसाले भातच बनवायला लावलेला. आणि आता नंतर काय मी व्हिडिओ वगैरे बनवला नाही. हा व्हिडिओ डायरेक्ट मी पंजाबमध्ये म्हणजे अंबाल्याच्या पुढं आल्यानंतरचा हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. ट्रेनमध्ये इतकी गरमी होती ट्रेनमध्ये, आणि त्याच्यामुळं काय व्हिडिओ बनवते आणि काय. पाण्याचा पण प्रॉब्लेम, पाणीसुद्धा विकायला 20 रुपयाची बाटली घ्यायचो, तीसुद्धा गरम पाणी असल्यागतच यायचं, कारण ते तर काय करणार ना बर्फामध्ये एवढ्या बाटल्या, एवढं 2 दिवस ट्रेनमध्ये लागतात, त्याच्यामुळं पाणी सगळं गरमच पाणी. गरमी पण माझं काही तिकीट AC वगैरेचं नव्हतं, साधं म्हणजे स्लीपरचं तिकीट होतं माझं, त्याच्यामुळं खूप गरमी होती. पण गाडीला गर्दी नव्हती, सगळं मोकळंच आहे सगळीकडे, म्हणजे असं मोकळीच ट्रेन आहे. कारण काय झालं अंबाल्यामध्ये भरपूर लोक उतरली, काय दिल्लीत उतरली, दिल्लीपर्यंत जास्त करून थोडीफार गर्दी असते, पण ह्या वेळेस ना या गाडीला अजिबात गर्दी नव्हती. यशवंतपूर गाडी होती, केरळ संपर्क क्रांती असं पण म्हटलं जातं या गाडीला, तर अजिबात गर्दी होती. एकदम छान असा प्रवास झाला, फक्त गरमीनं बेहाल झालेलो. गरमी दिल्लीच्या पुढं आली की इतकी गरमी आहे ना, आपल्या साईडला एवढी गरमी नाही, पण पंजाबला झालं ना या साईडला गरमी खूप आहे, म्हणजे खूप. पोचलेलो आहे चंदीगडमध्ये, आणि चंदीगडमध्ये माझे मिस्टर आम्हाला घ्यायला आलेले. तर पप्पा दिसले की पहिल्यांदा आमचा सोहम जाऊन पहिल्यांदा त्यांना मिठी मारतो, आणि त्याला लाजतो तो मी व्हिडिओ काढते म्हणून. त्याला खूप खुशी झालेली आहे पप्पांना भेटून.